नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. सर्वांना होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा. सकाळी सकाळी झाडावर फुलं उमलले, खूप छान दिसते बघा. सकाळी सकाळी वातावरण पण खूप छान आहे. चला तर आता फायनली माझी किचनमध्ये एंट्री झालेली आहे. पहिला आता मी चहा घेते, कारण मी सकाळी सकाळी सर्वांना पहिला चहा महत्त्वाचा असतो. चहा घेतला म्हणजे मग बाकीचे कामं आवरायला रिलॅक्स. सकाळची कामं आवरून झाली, जेवण पण झालं आणि आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करते. संध्याकाळचा सणाचा स्वयंपाक आहे, तर म्हटलं पहिलं कटाच्या आमटीचा मसाला वाटून घेते, भाजून घेते. बरेच कामं आवरायचे, कारण पुरणाचा स्वयंपाक म्हटल्यावर जास्तच स्वयंपाक असतो. त्याच्यामुळं मी आता लवकरच सुरुवात केली संध्याकाळच्या स्वयंपाकाला. आमटीचा सगळा मसाला काढून भाजून झाला आहे. आमच्याकडे याला आमटी नाही, आमच्याकडे सार म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा सगळे. मसाला थंड होतोय तोपर्यंत इकडं माझं तेल तापलंय, तर आता मी ना पापड आणि कुरडया काढून घेते. तोपर्यंत मग तेव्हा मसाला थंड होतोय, त्याच्यानंतर मग वाटण वाटून घेईल. मागच्या वर्षीच्याच कुरडया, ह्या वर्षी अजून काही कुरडया बनवल्या नाही, तरी पण अजून छान आहेत. वाळून ठेवल्यात मी. दिवाळीच्या वेळेस ऊन दिलं होतं, अजून तर काही ऊन दिलं नाही. बघू आता ऊन पडतंय चांगलं, ऊन देऊन घेईन मी. बघा किती छान फुलतायत. तांदळाचे पापड पण मागच्या वर्षीचेच, यावर्षी तर अजून काही बनवले नाही. मागच्या वर्षीचेच भरपूर आहे, त्याच्यामुळे यावर्षी काही गरज नाही वाटत आता बनवायची. जे आहे ते अजून भरपूर आहेत. मागच्या वर्षी भरपूर केलं होतं तांदळाचे पापड, नागलीचे पापड आणि वेफर चकल्या, ते तर दरवर्षी राहतच. नागलीचे पण पापड मागच्या वर्षी खूप भारी झाले होते, भरपूर केले होते. त्याच्यामुळे यावर्षी काही केले नाही, अजून तरी केले नाही. बघू आता, झाला प्लॅन करायचा तर मग करल, नाही तर मग आहेत भरपूर मागच्या वर्षीचेच. कुरडई पापड तळून झाले. भज्यांचं पीठ पण आता मी भिजायला ठेवलं आहे. थोड्या वेळाने गरम गरम सगळ्यात शेवट मी भजे बनवणार आहे, कारण जेवायला बसल्यावर गरम गरमच छान लागतात. कणिक भिजवून ठेवली बराच वेळची. नंतर कणिक चांगली भिजली म्हणजे पण पोळ्या पण छान येतील. एका भात पण बनवून ठेवला, आमटी पण बनवून झाली. बरंचसा स्वयंपाक झाला आहे आता माझा. पुरणाच्या पोळ्याच करायच्या राहिल्या आणि हे पण करायचे मला, थोड्याशा पातोड्या बनवायच्या आहे. हे बघा, पुरण पण बनवून ठेवलं आहे मी. मी पुरण ना शिजवून घेते, शिजवून पुरणाची खूप छान चव लागते. पातोड्या बनवायच्या, पातोड्याचे रस्सा बनवून ठेवला, त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचं, आता बनवून घ्यायचं आहे. पुरणावरणाचा स्वयंपाक म्हणला का पसारा खूप होतो. हे बघा, एवढे बेसिंगभर भांडे पडलेत माझे, एवढे भांडे घासायचेत मला. किचन ओटा क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी पोळ्या बनवायला की त्यांना असला आता गरम गरम भजे बनवून घेईन मी.
आरुषिका बिल्डर बनती काय नो, किती छान बिल्डिंग बनवली डब्यांची. आईस्क्रीमचे डबे, काही चॉकलेटचे डबे, त्याची बिल्डिंग बनवली. दीदी हे काय बनवलं ग तू? घर नाही बनवलं, असं बिल्डिंग बनलं. बिल्डिंग बनली का? किती छान बनवली. बापरे किती छान दिसतंय ग. परत कसं आहे, किती छान दिसती. तू इंजिनियर बनणार का? इंजिनियर इंजिनियर बनशील? खरंच किती भारी दिसती आणि किती छान बनवली बिल्डिंग. किती छान दिसते. 1 2 3 4 5 9 10 फ्लोअर आहे. 10 फ्लोअरची बनली बिल्डिंग माझ्या दीदीची. छान आहे बरं का, खूपच छान, खूपच छान. माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की बघत जा आणि मला कमेंट करून सांगत जा. चला तर मग इथेच मी आजचा ब्लॉग एंड करते. सर्वांना पुन्हा एकदा होळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.